नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता ऋषिकेशला गावातून सारखे सारखे फोन येत असतात. हे सगळं काय चालू आहे, काय झालंय? आता मात्र सारंग म्हणत असतो, ऋषिकेश दादा आता काय करायचं? गावातून तर सारखे फोन येत आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ सारंग, आता सगळ्यांना ठाऊक होणारच आहे, मग आपण का कुठपर्यंत लपवून ठेवणार आहोत? तेव्हा सारंग बोलतो, अरे पण किती फोन, मला तर फार कंटाळा आला हे फोन घेऊन घेऊन. आता हा सयाजीराव काय करेल काहीही सांगता येत नाही. त्याच वेळेस आता लगेच ऋषिकेशला दुसरा फोन येतो. तर गावातील एका माणसाने गावातून एक व्हिडिओ पाठवलेला असतो. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो हो मी लगेच बघतो. तेव्हा सारंग बोलतो, काय आहे दादा? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कोणीतरी व्हिडिओ पाठवलाय. आता लगेच ऋषिकेश तो व्हिडिओ लावून बघतो, तर त्या व्हिडिओत सौमित्रा आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे पोस्टर जाळून टाकलेले असतात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो, अरे बापरे, म्हणजे सौमित्रची पोस्टर या सयाजीरावने जाळण्यास सुरुवात केली. आता तो काय करेल याचा काही ठाम पत्ताही लागायला तयार नाही. काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता गावातून दुसरा व्हिडिओ येतो. गावातील लोक सयाजीरावच्या बाजूचे लोक म्हणत असतात, या लोकांनी लग्न मोडलंय, खूप मोठी चूक केली. तर रणदिव्यांच्या बाजूचे लोक म्हणत असतात, नाही नाही, लग्नाआधी त्यांनी सांगितलंय ना, लग्न झाल्यानंतर थोडं सांगितलंय, असे म्हणून आता लोकांमध्ये खूपच वाद पेटलेले असतात. तेव्हा आता सारंग खूपच घाबरून जातो आणि म्हणतो, दादा आता काय करायचं? हे सगळं खूप अवघड होऊन बसलं. एक तर सौमित्र दादाचाही कुठे पत्ता लागत नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हे बघ सारंग, तू कसलंही टेन्शन घेऊ नको. सौमित्र दादाला आपण नक्की शोधून काढूया आणि हे सगळं आपल्याला शांत करावंच लागेल. तर इकडे नाना त्यांच्या रूममध्ये शांत बसलेले असतात. याच वेळेस लगेच जानकी नानांसाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि नानांना हलवते आणि नानांना बोलते की सर्वजण तुमची बाहेर जेवणासाठी वाट बघत होता, का आलं नाही तुम्ही? आणि हो, आता पोरी माझ्या घशाखाली घास उतरत नाही, एक अन्नाचा कणही खावत नाही, असं काही सांगू नका. कधीही माणसाने अन्नावरती राग काढू नये. अन्न हे परब्रह्म असतं, हो की नाही? मग चला बरं जेवण करू घ्या. असं नाही जेवलं तर ॲसिडिटी वाढेल तुमची. तेव्हा आता नाना लगेच जानकीचा हात पकडतात आणि म्हणतात, अगं पोरी, खरंच सांगतोय, एक घाससुद्धा माझ्या घशाखाली नाही उतरणार, मला नाही जेवायचं. तेव्हा जानकी बोलते, नाना मी आधीच सांगितलं ना, अन्नावरती राग काढायचा नाही म्हणून. चला बरं, गोळ्या घ्यायच्या आहे की नाही, चला घ्या खाऊन. असे म्हणून आता जानकी लगेच नानांना घास भरवते. तेव्हा नाना बोलतात, खरंच किती प्रेमळ स्वभाव आहे तुझा, किती काळजी घेणार आहेस तू. तेव्हा आता लगेच जानकी बोलते, खरं तर नाना हे सगळं माझ्यामुळेच झालं, खरंच मनापासून सॉरी. मला वाटलं होतं लग्नामुळे आपल्यातलं वैर मिटून मैत्री पुन्हा होईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल, पण या सगळ्यातून आपल्याला जावं लागेल याचा मी कधीही विचार केला नव्हता नाना. तेव्हा नाना म्हणतात, पोरी तुझी यात काय बी चूक नाही, तुटलेली मैत्री तू जुळवली होती, पण या सौमित्राने माती खाल्ली, या पोराने मला दगा दिला ना, त्यामुळे खरंच हे सगळं झालंय. तुझी काय बी चूक नाही. पण आता मलाच या सौमित्राचा एवढा राग येतोय, तर सयाला किती येत असेल? तो सया त्या सौमित्राचं काय करेल सांगता येत नाही. कुठे असेल हा सौमित्र, कसा असेल याची खूप काळजी वाटते. आता हे सगळं बोलणं बाहेरून सारंग गुपचूप ऐकत असतो. तेव्हा नाना म्हणत असतात, जानकी आपल्या ऋषिकेशला तर सया काही करणार नाही ना, प्लीज त्याची काळजी घे, मला तर खूप भीती वाटते गं. दरवाज्यातून सारंग हे सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा सारंग म्हणतो, खरंच ऋषिकेश दादाला सयाजीरावने काहीही करायला नको. असे म्हणून तर सारंग लगेच इकडे सयाजीरावच्या घरी आलेला असतो. आता मात्र घराबाहेर गुंडांचा पहारा लागलेला असतो. तेव्हा लगेच सारंग गुपचूप गुपचूप लपून आता ऐश्वर्याच्या रूमच्या खिडकीजवळ जातो. तिथे ऐश्वर्या टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा आता लगेच सारंग तिला आवाज देऊ लागतो, वहिनी वहिनी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, 2 मिनटंच बोलायचं आहे, प्लीज. आत्ता नाही बोललो तर खूप अवघड होऊन बसेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू इथे काय करतोस? कोण आहे तिकडे? इकडे या. असे म्हणून आता ते गुंडांना आवाज देऊ लागते. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघा वहिनी, असं नका करू, प्लीज मला 2 मिनटं बोलायचं, ऐकून घ्या माझं. असे म्हणून आता लगेच ते गुंड धावतच येतात आणि सारंगला पकडतात. तेव्हा सारंग म्हणत असतो, हे बघ मी काय बी नाही केलं, मला सोडून द्या, मला सोडून द्या. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि म्हणते, सोडा त्याला. असे म्हणून आता लगेच ती सारंगला बाजूला बोलवते आणि म्हणते, काय बोलायचं आहे तुला, कशासाठी आलाय तू? तेव्हा सारंग बोलतो, हे बघ वहिनी, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या खडसावून सांगते, मला वहिनी म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा आता सारंग म्हणू लागतो, हे बघ
तुमचा जो काही राग आहे तो तुम्ही माझ्यावर काढा, पण ऋषिकेश दादाला काय बी करू नका. यात ऋषिकेश दादाची काही चूक नाही. तुम्हाला मारायचं आहे ना, मला डायरेक्ट जिवंत मारून टाका, मी तयार आहे. पण प्लीज आमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला काहीही करू नका. तेव्हा ऐश्वर्या बोलते, तू काय डोक्यावर पडलाय का? काय बोलतो? यात तुझी काय चूक आहे? अरे लग्नाचा प्रस्ताव घेऊन तू आला होता का? तुझे ते ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच आले होते ना. सारंग लगेच ऐश्वर्याला हात जोडून म्हणू लागतो, प्लीज असं करू नका. माझ्या ऋषिकेश दादाला काहीही करू नका. कारण आमच्या रणदिव्यांच्या घराची शान आहे ते. त्या दोघांनी हा सगळा डोलारा उभी केलाय आणि त्या दोघांना जर काही झालं ना, तर नाना आई सगळे खचून जातील. त्यामुळे प्लीज तुम्हाला मारायचे ना, मला मारा. मला माहिती होतं इथे पहारे लागले असतील, सर्व काही जीवहानी होईल, पण तरीही मी इथे आलोय कारण माझ्या ऋषिकेश दादासाठी. कारण त्याला काही होता कामा नये. प्लीज मी हात जोडतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बाद झाली. ए आता काही डोक्यात जाऊ नको सांगून ठेवते. खूप कटकट ऐकली. तुला काय म्हणायचं आहे ना ते मला चांगलंच कळले. त्यामुळे तू इथून जाऊ शकतो. तेव्हा त्या लगेच सारंग हात जोडून मत असतो, प्लीज ऐका ना माझं. ऐका ना. तुम्हाला काय मारायचं आहे ना ते मला मारा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला सांगितलं ना तू जा आता इथून. तुला सांगितलेलं कळत नाही का? आता मात्र सारंग तिथून निघालेला असतो. तेव्हा ऐश्वर्या आता त्याच्याकडेच बघून विचार करू लागते. ऐश्वर्या आता आतमध्ये येते तर इथे सयाजीरावने सौमित्रच्या ऑफिसमधील माणसाला बाळाभाऊला पकडून आणायला सांगितलेलं असतं. आता मात्र सयाजीराव त्या माणसाला विचारू लागतो, सौमित्र कुठे येतो? त्याच्या स्टाफमधील तो माणूस सांगू लागतो, कदाचित ते मुंबईला गेलेत. तेव्हा सयाजीराव बोलतो, कदाचित? पण मुंबईला कुठे गेलेत, कुणाकडे थांबले तुला माहिती असेल ना? तेव्हा तर तो माणूस सांगतो, ते त्याच्या मावशीकडे थांबलेत वाटतं. तेव्हा सयाजीराव बोलतो, त्याच्या मावशीचा पत्ता सांग. बाळाभाऊ याला ठोकून काढा. पत्ता जर सांगितला नाही ना, याला ठोकून फेकून द्या कुठेतरी. आता मात्र तो माणूस आरडत असतो, मला सोडा, मला सोडा. पण मात्र सयाजीराव काही ऐकत नाही. इथे कावेरीबाई ही खूप घाबरलेली असते. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते, डॅडा मी जरा बाहेर चालली. तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते, अगं ऐश्वर्या थांब, कुठे चालली? तेव्हा सयाजीराव बोलतो, जाऊ दे तिला. इकडे ऋषिकेशने आपल्या मुंबईमधील इन्स्पेक्टर मित्राला फोन केलेला असतो आणि आता सौमित्राचा फोटो वगैरे पाठवलेला असतो. तेव्हा लगेच जानकी येते आणि म्हणते, तुमच्या मुंबईच्या मित्राला कॉल केला होता का? तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, हो, सौमित्राचा फोटो पाठवलाय, तिथे त्याला तपास घ्यायला सांगितलाय. लवकरात लवकर सौमित्र आपल्याला सापडायला हवा. तेव्हा जानकी बोलते, खरंच सॉरी, मनापासून सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झाले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, यात तुझी काही बी चूक नाही. तेव्हा लगेच जानकी म्हणते, मीच हा प्रस्ताव घेऊन तिकडे गेले होते ना. जर मीच हे सगळं सुचवलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती. त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. फक्त आता सयाजीरावने सौमित्र भाऊजींना काहीही करता कामा नये. सौमित्र भाऊजी जिथे कुठे असतील तिथे सुखरूप राहायला हवेत. ते म्हणून आता जानकी लगेच ऋषिकेशच्या गळ्यात पडते आणि रडू लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र नक्की सुखरूप असेल, त्याला काहीही होऊ देणार नाही मी. त्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र रूममध्येच बसलेले असतात. सौमित्र मात्र खूपच घाबरलेला असतो. तेव्हा अवंतिका म्हणत असते, हे बघ सौमी, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. त्यावर लगेच आता सौमित्र म्हणतो, अगं काय ठीक होणार आहे? घरच्यांचं जाऊ दे, पण ते सयाजीरावचं, त्याचे माणसे माझे तपास घेत आहेत. तर आता लगेच अवंतिकेचे बाबाही तिथे आलेले असतात. तेव्हा अवंतिकाचे बाबा बोलतात, अरे त्यासाठीच तर मी इथे आलोय ना. काळजी करू नका, थोडे दिवस तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, कारण सयाजीचे गुंड तुमचा तपास घेत आहेत. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो, हो, पण तिकडे काय चालू आहे, गावाकडे काय चालू आहे? तेव्हा आता लगेच त्याचे बाबा सांगू लागतात, सगळीकडे तुझा तपास घेऊ राहिलेत ते. आता मात्र सौमित्र घाबरून जातो आणि म्हणतो, आता खूप अवघड होणार आहे. तेव्हा आता लगेच अवंतिकाचे बाबा बोलतात, हे प्रकरण शांत होईपर्यंत तुम्हाला कुठेही बाहेर निघता कामा नये. तर आता लगेच अवंतिका बोलते, बाबा हे सगळं खूप अवघड होऊन बसलंय ना, पण यावर काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना, कुठपर्यंत असं लपत राहायचं? तेव्हा आता लगेच तिचे बाबा बोलतात, हे बघ, तुम्ही दोघांनी प्रेमासाठी निर्णय घेतला ना, मग थोडे दिवस तुम्हाला हे सगळं सहन करावंच लागेल. त्यानंतर सगळं काही ठीक होईल. तेव्हा त्या लगेच अवंतिका सौमित्रचा हात हातात घेते आणि म्हणते, सौमित्र तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही लवकरात लवकर ठीक होईल. तर इकडे आता सुमित्रा देवासमोर प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, माझं सौमित्र जिथे कुठे असेल तिथे तो सुखरूपच असेल, याची मला नक्की खात्री. पण
त्यावेळेस मी मनापासून ऐश्वर्यासाठी प्रार्थना करते. त्या ऐश्वर्यालाही तिच्या मनासारखा एखादा मुलगा नवरदेव म्हणून मिळू दे. म्हणजे सगळं काही ठीक होईल. तिचा रागही शांत होईल. तेवढ्यात आता लगेच जानकी येते आणि म्हणते तुळशीसमोर दिवा लावते. हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. करायला गेले एक आणि झालं दुसरं. तेव्हा सुमित्रा बोलते, अगं जानकी, यात तुझी काहीही चूक नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो, खरंच माझी चूक आहे. मीच हा लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण आता यावर मार्ग निघेल नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, ऐश्वर्याला जर तिच्या मनासारखा नवरदेव मिळाला तर हे सगळं प्रकरण शांत होऊ शकतं. तेव्हा आता लगेच जानकी आणि सुमित्रा दोघेही देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात, हे सगळं काही ऐश्वर्याच्या मनासारखं होऊ दे आणि तिला एखादा चांगला नवरदेव मिळू दे. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे ऐश्वर्या रणदिवेंच्या घरात आलेली असते आणि आता तिने तिच्या नाटकाला सुरुवात केलेली असते. आता ऐश्वर्या रडू लागते आणि म्हणते, या रणदिवेंच्या घरातून ना माझा पायच निघत नाही. कारण या घराला मी आपलं घर मानलं होतं. माझ्यासमोर सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी एक मार्ग दिसतोय. तो मी तुमच्यासमोर मांडते. तुम्हाला पटतो की नाही ते मला सांगा. तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते, की मी जर सारंगबरोबर लग्न केलं तर मी कायमची या घरात राहू शकते. तुम्हाला पटत असेल तर होकार द्या. तेव्हा आता जानकी लगेच सारंगला बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही जर या लग्नाला तयार असेल तर मनापासून होकार द्या. तुमच्यावरती कुठलीही जबरदस्ती लावली जाणार नाही. आता मात्र सारंग या डेंजर ऐश्वर्याबरोबर लग्न करेल का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.